आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। बिलाडीचे भूमिपुत्र नरेश पाटील यांना अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार प्रदान। नाशिक येथे गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र सर्व्हिस टॅक्स सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्यम इको बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक येथे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या उद्योजकांना महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या पुरस्कार समारंभामध्ये धुळे जिल्ह्यातील बिलाडीचे भूमिपुत्र, बिलाडीचे माजी सरपंच वामन पाटील यांचे सुपुत्र, योगराज कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर नरेश वामन पाटील यांना अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र उद्योग रत्न प्रदान करण्यात आला। योगराज कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर नरेश वामन पाटील हे गेल्या 3-4 वर्षापासून कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना महाराष्ट्र उद्योग रत्नाने सन्मानित करण्यात आले। ही बाब धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे, अशा भावना नरेश पाटील यांना शुभेच्छा देताना विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितल्यात। नरेश पाटील यांना शिवसेनेचे मनोज मोरे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी सरपंच वामन पाटील, माजी सरपंच सुनंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकी जाधव, जगदीश सयाजी, प्रवीण पाटील, रमाकांत पाटील, पप्पू पाटील, विकास पाटील, केतन पाटील अशा विविध मान्यवरांनी त्यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार मिळाल्याने शुभेच्छा दिल्यात। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। मी सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य बिलाडी। आज आमचे मित्र नरेश वामन सयाजी यांना महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2025 भेटल्याबद्दल आम्ही त्याचा खूप अभिमान बाळगतो आणि त्याला येणाऱ्या पुढच्या त्याच्या भविष्यासाठी खूप खूप आम्ही त्याला शुभेच्छा देतो। त्याने अशीच प्रगती करत राहो, या प्रगतीमध्ये त्याने बिलाडीचं नाव मोठं करावं, बिलाडीसोबतच आमच्या धुळे जिल्ह्याचं नाव त्याने मोठे करावं, असं करत त्याने महाराष्ट्रात अजून नाव पुढे करावं, भारताचं नाव पुढे घेऊन जावं। ओके। आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये बिलाडी गावात आज नरेंद्र सयाजी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे 4 ते 5 वर्षापासून काम करत होते, परंतु ते आता महाराष्ट्र लेवलला त्यांना उद्योग रत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। हे आमच्या बिलाडी गावासाठी कौतुकास्पद आहे व अभिमान आहे व असेच त्यांनी पुढे वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। सौ सुनंदा वामन पाटील, माजी सरपंच बिलाडी। माझा मुलगा नरेश वामन पाटील हा सिव्हिल डिप्लोमा झाला। अत्यंत नदारीचा प्रसंग होता आमचा गरिबीचा, त्याच्यातनं माझ्या मुलाने उज्ज्वल भविष्य केलं। 5-6 वर्षापासून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे तो, तर त्याने महाराष्ट्र रत्न पुरस्कार तेजस्विनी ताई यांच्यातर्फे त्याला हे भेटलं बा, पुरस्कार भेटला। आम्ही खूप अभिमान आहे आमच्या मुलगाचा आम्हाला। बरोबर। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।